दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 15 जून 2024 सकाळची स्थिती. उजनी धरण हे आता -50च्या आतमध्ये आलेलं आहे. हे धरण यंदाच्या उन्हाळ्यामध्ये सतत पाणी सोडल्यामुळं -59.99 अशा निचांकी पाणी पातळीमध्ये गेलो. तर मृत साठ्यातील जवळपास 60% पाण्याचा वापर झाला होता. मात्र 7 जूनपासून उजनीच्या पाणलोट क्षेत्रात तसंच भीमा खोऱ्यात होत असलेल्या पावसामुळे आणि दौंडची आवक असल्यामुळं धरण हे आता जवळपास 11% वधारले आणि ते आज सकाळी -49.80% आहे. म्हणजे धरण आता -50च्या आतमध्ये आलेलं आहे. धरणामधला एकूण पाणीसाठा जो आहे तो 36.98 TMCचा आहे आणि अद्यापही धरण उपयुक्त पाणी पातळीत येण्याकरता 26.68 TMC पाण्याची गरज आहे. मागील 24 तासात उजनी जलाशयावर केवळ 1 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. भीमा खोऱ्यात काही ठिकाणी किरकोळ स्वरूपाचा पाऊस आहे, मात्र मोठा पाऊस काल कुठे नोंदला गेलेला नाहीये. उजनी धरणावर एकूण 144 मिलीमीटर पाऊस या जून महिन्यामध्ये पडलेला आहे. दौंड जवळून उजनी धरणात मिसळणारी पाण्याची आवक ही 3396 क्युसेक इतकी आहे. काल हा जो विसर्ग होता तो 3472 क्युसेक सायंकाळी होता. त्यात आणखीन कमतरता होऊन तो 3396 क्युसेक इतका झालेला आहे. उन्हाची आता जी तीव्रता आहे ती कमी आहे, त्यामुळं बाष्पीभवन कमी प्रमाणात होते. काल 24 तासामध्ये 4.80 मिलीमीटर म्हणजे 0.48 दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलेलं आहे. गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.